फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागले आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का, गेली काही गिली देंडा खेळायला लागलीत का, ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागले आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का, गेली काही गिली देंडा खेळायला लागलीत का, ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे. वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्यातरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना. तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते ना, दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली. पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं, हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे.
त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावतो तो व्हिडिओ. हे नीट ऐका. किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिल्ली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. पण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिल्ली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपवरनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही?